आपल्याला माहितीये की कच्ची आणि पक्की यादीचा कार्यक्रम घ्यायला आहे. आता कच्ची यादी आणि पक्की यादी आता तसा की संस्थाकडे ठराव झाला आणि संस्थाने आपला जो व्यक्ती आहे त्याच्या नावाने ठराव करून पाठवून आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो कच्ची यादी पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल आणि आपल्याला माहितीये की ती सप्टेंबर महिन्यामध्ये लागण्याचा अंदाज आहे. महायुतीला घेऊन सोबत जाणार की महायुती म्हणून लढणार? हे आता आपण महायुतीमध्ये लढणार हे सातत्याने मी जाहीर केलेलं आहे. माझे मित्र सतेज पाटील म्हणाले की 12,000 वेळा मुश्रीफ साहेब महायुती माहिती हे शब्द त्यांनी उच्चारलेला आहे. आता पहिला टप्पा आहे की आपापली मतदार यादी आपापले लोक ते चांगल्या पद्धतीने त्याचं होतील हे त्यामुळे निवडणुकीचा अजून टप्पा पुढे आहे. पण त्यांनी राजश्री शाहू समविचारी आघाडी नावानं काल त्यांना सुरुवात देखील केलेली आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि युतीने काय करावं आपला आमचं ठरलेलं आहे की गोकुलने निवडून लढवलं शिकलं आणि महायुतीचा चेअरमन करणं हे फायनल. सतेज पाटील एका वेळेला समविचारी आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकीच्या कामाला सुद्धा लागलेले असे आहेत. महायुती कशा पद्धतीने पुढे जाणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय? तर जागा वाटप आज होणार नाही. मतदार यादी जोपर्यंत होणार नाही तो ते जागा वाटप होणार नाही. मतदार यादी झाली तर मुख्यमंत्र्यांच्या हा ते आणि जागा येऊ आता एवढ्या जागा तेवढ्या जागा अजून कुठल्याही ठरलेल्या नाही. हा मतदार यादी नंतरचाच तो कार्यक्रम असतो. त्यामुळे आता करणं हे अतिघाई होतं. चपराक बसले असं म्हणायचं का? यांनी निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला त्यांना चपराक आहे? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निर्णय वेळेवर निवडणूक घ्या आणि त्यामुळे निवडणूक वेळेवर होते.